यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ता सकाळचे 6 ते 6:30 झालेत। आज आहे तुळशीचे लग्न। इथे गॅलरीतच तुळस आहे, इथेच लग्नाची तयारी करायची। तयारी करण्यापूर्वी इथली सगळी स्वच्छता करून घ्यायची। पहिले किचनच्या समोर गॅलरी असल्यामुळे किचनमधले सर्व स्टोअर सामान इथेच ठेवण्यात येते, त्यामुळे खूपच पसारा झाला। तो पहिले आवरून घेणार आहे। त्यानंतर सगळा केर कचरा काढून हा वरांडा तारेच्या घासणीने घासून स्वच्छ करून घ्यायचा। इथला वरांडा स्वच्छ झाल्याच्या नंतर भिंतीला पण कलर द्यायचा। तुळशीचा कुंडा पण रंगवायचा आहे। इथले आणि घरातले सर्व आवरून झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये जाऊन पूजेचे साहित्य घेऊन यायचं। त्यानंतर तुळशीची हळदी, मेहंदी, बांगडीची तयारी करायची आणि दुसऱ्या दिवशी लग्नाची। आत्ताच दिवाळी झाली, दिवाळीमध्ये खूप कामं पडले होते। त्या कामामध्ये इथली सफाई राहिली होती, आता सफाई करून घ्यायची। आज 2-3 दिवसापासून लग्नासाठी फराळ पण बनवला। दिवाळी जसा केला तसाच आत्ता पण बनवला फराळ। तुळशीसाठी सर्व साहित्य म्हणजे आवळा, बोर, चिंच, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी, हळदी कुंकू, चुडे, ऊस हे सर्व साहित्य मार्केटमध्ये जाऊन आजच आणावं लागणार आहे। झालं इथलं सर्व आवरून। आज केला इडली सांबरचा बेत। सगळ्यांसाठी आधी नाश्ता तयार करते। नाश्ता झाला की दुपारच्या स्वयंपाकाची तयारी। नाश्ता बनवत असताना मशीनला कपडे लावून घेते आणि देवाची पूजा पण करून घेते। देवाला पण इडली सांबर तयार झाली की ती आधी देवाला प्लेट दाखवते। नंतर सगळं किचन आवरून मार्केटला जाण्याची तयारी करायची। 2 दिवस परत बाहेर पडता येणार नाही। सगळं साहित्य घेता 2-3 तास कसे निघून जातील ते पण कळणार नाही। मार्केटमधून आल्यानंतर कलरिंगचे काम करायचे गॅलरीतले। दिवाळीत भरपूर फराळ बनवला होता, तो पण घरीच आणि एकटीने। खूप रुचकर आणि चविष्ट झाला होता, थोडा पण शिल्लक राहिला नाही। आता तुळशीच्या लग्नासाठी मोजकाच बनवला। यावर्षीची दिवाळी ही सगळी कामातच गेली। यावर्षी कुठे फिरायला जाण्याचा बेतच केला नाही। दिवाळीचे कामे संपली नाही तोपर्यंत तुळशीचे लग्न पण आले। इडली सांबर तर तयार झाली, देवपूजा झाली। आता देवाला प्लेट पण दाखवते, मग किचन ते आवरून बाहेर जाण्याची तयारी करायची। आज आहे तुळशी मातेची मेहंदी, हळदी, बांगडी। संध्याकाळचे आता 7:30 वाजलेत। हळदीचा विधी करून घेते, मग तुळशी मातेची आरती करायची। पहा कसा तुळशी मातेचा मांडव सजला आहे। तुळशी मातेला पिवळी साडी पण नेसवली, तिच्यासाठी मेहंदीचे कोणी घरीच तयार केले। आता बांगड्या पण घालून घेते, त्यासोबत मेहंदी पण लावते, त्यानंतर हळदी लावते। तुळशी मातेसोबत मी पण पिवळी साडी परिधान केली। दिवसभरात हे सर्व डेकोरेशन केले। हे सर्व करत असताना मनात वेगळीच फिलिंग्स निर्माण होते। मनात आनंद आणि बाहेर गजबजलेलं सुंदर वातावरण। मी या सर्व गोष्टी करत असताना मनात खूप छान वाटत आहे। हे सर्व मी आनंदाने आणि मनातून करत असते। आधी तुळशी मातेची पूजा, तिला बांगड्या भरून हळदी लावून घेते। हा कार्यक्रम 9 वाजेपर्यंत आटपेल, त्यानंतर उद्याची पण तयारी करायची।
ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला. हा सर्व ताजा फराळ आहे, तुळशी मातेच्या लग्नासाठी बनवला. अनारसे तयार केले, त्यासोबत मोतीचूरचे लाडू आणि बुंदी पाडून पण बुंदीचे पण तयार केले. हे आरती तयार केली आणि पूजेचं पण काढून ठेवलं. चला तर मग आता मुहूर्त चुकवायला नको आणि स्टेजवरती नवरी कशी नटली ते पण पाहूयात.